मनाचे डोळे गेले नसते ते तिखट कांदा. वहिनी काय होत आई? मी थोडं बाहेर जाऊन येऊ का? बाहेर आता कुठं चालल्या? थोडं काम आहे माझं. अहो इथं भाजी टाकायची होती शिजायला, म्हणलं तुम्ही टाकली असते, मी तुम्हाला कांदा बिंदा चिरून देते ना. वहिनी तुम्ही टाका, आता मला अर्जंट काम आलंय थोडं, मी जाऊन येते. तरी नेमकं कुठं चालल्या? हे इथंच चालले मैत्रिणीकडं. 1 तासभर लागन मला यायला. काय तुमचा करू भाऊ जाऊ येईन का? आता, काय सांगू भावाला आल्यावर. सांगा ना भाऊला, गेली मला मैत्रिणीकडे, येते मी तासाभरात. या लवकर. दादा याच्या आधीच येते, नाही तर मी. बरं आले मी, जाऊ ना? बरं लवकर या मग. हा येणार घालू. हा हा ठीक आहे. काय बाई, ह्या बाईचं आहे ना, मला काही ध्यानला जागेवर नाही दिसत. नाही बघावंच लागेल नेमकी जाते कुठं. हा आईला बायकोला तर कारण सांगून आली, कधी यायची काय माहिती. नुसती वाट बघायला हवी ती. रोजच्या टायमावर भेटायचं म्हणलं तरी हिला अडचणच आहे. कधी यायची काय माहिती. कधी ती हे लय अवघड राव. एक तर बायकोला कसं तरी कारण सांगायचे आणि ह्याच्यासाठी यायचं, त्यांनी असा टाइम करायचा. आली 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 आली. कसं दिसतंय माझं पिवळं पिल्लू? हा साडीत 1 नंबर. आली. कसं दिसतंय हा पिवळ्या साडीमध्ये 1 नंबर. बस बस बस. सॉरी बरं का, उशीर झाला मला. लय वाट बघायला होती दरवेळेच्या म्हणे तू. अरे घरी काम होतं, मग वहिनीसोबत बसले होते. काय नुसतं काम काम असतंय तुझ्यासाठी. किती कामं सोडून यायची मी इथं. म्हटलं ना तुला सॉरी आता. तर तुझ्या एका स्वारीमध्ये सगळंच विसरून गेला असं डायरेक्ट. काय बोलायचं आणि काय नाही. बोल ना. लय जीव तुझ्यावर आधीच. माझा पण आहे ना, म्हणून तर आले मी इथं. नाही लय चांगलं, मला लय भारी वाटतं. तुला बघितलं ना, काय करावं काय नाही असंच होतं. खरंच का? मग मला पण. तू तुझ्या नवऱ्याला सोडून राहते ना, हेच माझ्यासाठी लय भाग्याची गोष्ट आहे. भाग्याची गोष्ट नको ते काढू आता. हे बघ, मला परवडत नाही बाबा तुला रोज रोज असं येऊन भेटायचं. वहिनीला मला रोज काही ना काही सांगावं लागतं. आता वहिनीला पण शक होईन बरं का माझ्यावर. काय करायचं मग आता? काय कर, तू तुझ्या बायकोचं विल्हेवाट लावणार आहे का नाही मला एवढं सांग. अरे मी मस्त प्रयत्न करतो तिच्या भांडणं करतो तिच्याबरोबर, पण ती माझ्यावर भांडतच नाही अजिबात. मला काहीतरी भांडणं होईल, एकदा सोडून तरी लावतो तिला. मग चांगलं भांडणं मग. आता ती माझ्यावर अजिबातच भांडत नाही. मी काय बोलत ती गप्प बसून राहते लगेच. हे बघ, तुझ्यामुळं मी माझ्या नवऱ्याकडे पण नांदायला जात नाहीये, माहिती ना तुला. किती दिवस चालणार सांग बरं असं? आता चलून द्या अजून थोड्या दिवस. असं काय किती अडचण थोडे तुला? दिवस चालून दे. नाही बाबा, मग घरी ना बघ वहिनीला थोडं माझ्यावर शक व्हायला लागती, परत दादाला सांगन, पुढं काय झालं काय करशील मग? काय नाही होतं. आपण तर कुठं असं तवा रोज दुसरीकडे भेटायचं, एकाच ठिकाणी थोडंच भेटतोय तवा. नाही नाही, तू तुझ्या बायकोला बघ सोडणार आहे का नाही मला एवढं सांग. हो तू नको काळजी करू, मी आहे ना, सगळं नीट करतो. अरे तू आहे ते सगळं मान्य आहे, पण माझं पण बघ ना. तू तुला काय कमी पडून दिलंय मी आता? कमी पडायची गोष्ट नाही रे. मग तू लग्न असं मला नाही आवडत आहे बघ, रोज रोज येऊन भेटायचं हे. हे बघ, आम्हाला शेवटचा 1 महिना दे, मी माझ्या बायकोच काय करते करतो. अजून 1 महिना देऊ. हा तू काळजी नको करू. काय तू आपलं घरी राहा, निवांत राहा. हा जा, आता काय होण्याचं अगोदर तू जा बरं. हा लवकर कर, काय करायचंय ते. हा अयो काय झालंय? काय झालं, काय झालं, काय झालंय म्हणून विचारता? अगं एवढी का धावत पळत आली तू? धावत पळत आले म्हणून काय सांगायचं आता तुम्हाला? काय झालं काय पण? तुम्ही लई इथं निवांत बसले, आता आहे ना आपल्याला असं बॉम्बा मारायची वेळ येणार आहे. हा असं नाक नाही राहणार तुम्हाला गावामध्ये, असं खसा 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 कापत्यान लोक तुमचं नाक. एवढं काय आभाळ कोसळलं काय? तेवढंच राहिले आता बाकी. अहो काय तुमची बहीण दिवा लावायला लागली. हा मग आपल्याला वाटलं असं बाईनी नाद सोडलाय काय सोडलाय, पण ना हा अजिबात नादबीत काय सोडलेला नाही. मी आता जाऊन आले बघून, म्हणलं 2-3 दिवस झालं बाई ताई कुठं जातात सारख्या म्हणून. हा तर तिकडे जाऊन त्या माणसाला भेटल्यात, ती कोण आहे तो त्याला. ह्याच्यासाठी बहीण तुम्हाला इथं ठेवायची का माहेरात? नाही पाठवायची का नांदायला? तिच्याशी बोलतो मी आता. काय बोलता तिच्याशी? अहो मला बघितलं तर मला काय सुधारणा खालचं वरचं माहिती का. आणि आपण म्हणतोय जाऊ दे मोरदे बाई, जाऊ दे मोरदे, नाद सुटलाच असन, तरी का नांदत नाही, तरी आपण त्या पाहुण्याला दोष देतोय, त्याच्यातच खराबी असन म्हणून. हा पण काय हिला तरी शोभलं पाहिजे ना असलं नालायक काम करायला. मला तेच म्हणायचंय. आता लग्नाला झाले 2-3 वर्ष तरी पण ह्या नांदायला जात नाही, म्हणजे तुम्हाला पण डोक्यात आलं पाहिजे ना थोडंफार काहीतरी. अगं पण हिला थोडीफार तरी लाज वाटली पाहिजे ना. कवर आपण सांगायचं. कवर सांगायचं म्हणजे मी बी तेच म्हणते. आज मी एक बघायला गेले म्हणून माझ्या मनात आलं, म्हणून बघायला गेले मग कळलं, नाही तर काय करायचं होतं उद्या. आईला झक मारली आणि लग्न लावून दिलं असं झालं मला.
कायला लग्न लावून द्यायचं तुम्हाला कोणी शहाणपणा सांगितला होता माहिती ना आपल्या बहिणीचा नाच सुटत नाही कशाला एखाद्या त्या बिचाराचं गरीबाचं वाटोळ केलं तुम्ही अगं मला वाटलं सुधरण लागल्यानंतर तरी अक्कलीन थोडीफार. हा अक्कल ना लग्नाच्या आधीच ती कुठं अक्कल होती तेव्हा ती लग्नानंतर येणार आहे त्यांना आणि तू तिथं झापायची ना तिला धरून चांगली. काय झापायचं त्या माणसासमोर काय बोलायचं आपलीच इज्जत आपण घालून घ्यायची होय हा नको नको माहिती का बाई घरामध्ये त्यांना मी म्हणलं होतं भाजी टाका हा घरातला कामधंदा नाही नाही म्हणलं माझं लय महत्वाचं काम आहे असं कोणतं लय महत्वाचं काम होतं त्याला मिठ्या मारायचं आईला हे ना लेस दुखणं झाले. तिला आजच्या आज म्हणतो जायचं तर माहेरी निघून जा. अहो एखादं बारकं पोरग सांभाळलेलं बरं पण ह्यांच्यावर लक्ष ठेवायचं ही काय हा आपण स्वतःची ए इकडे कुठे गेली होती? मैत्रिणीकडं. कोणती मैत्रीण तुझी? काय झालं पण? कोणती मैत्रीण? किती काय खोटं बोलावं माणसाने त्याला पण मर्यादा असती कुठे गेल्या त्या मैत्रीण होती तुमची तिकडे पूर्णामध्ये नाव तर सांग ना तिचं. काय करती काय वागती तुला लाज आहे का नाही थोडीफार? हा अख्खी आबरू घालवायची ठरवली माझी. हिने बघितलं म्हणून ठीक एखाद दुसऱ्याने बघितल्यावर तरी म्हणतात नांदायचं नाही नांदायचं त्याचं कारण कळलं काय हा त्या बिचाऱ्या माणसाचं नाव सांगतात नीट राहत नाही काम धंदाच करीत नाही एखाद्यावर नाही कडे ढकलावं आता कळलं तुमची काय चालली ती म्हणजे तुझ्या ह्या वागण्याने त्या माणसाचं पण वाटोळं तुझ्या घराचं वाटोळं आणि त्याच्या पण घराचं वाटोळं का? पण तुला म्हटले होते ना दादा मला लग्न नाही करायचं म्हणून. अगं त्याचं लग्न झाले बाई दुसरी बाई कोण जाते का त्याची मग? हा मग कशाला कोण हुंगायचं सुद्धा नाही बघायचं सुद्धा नाही तोंडाकडे कोण अगं तुला कळतं का आता बारीक नाही राहिली तू. वय काय तुझं संसाराला लागायचं घर वाढवायचं का हे असले उद्योग करायचे? हा काय म्हणायचं तुझ्या नवऱ्याला उद्या कळल्यावर काय करेन तू? येऊन इथं दारात शिव्या घाऊन गेला ना तरी काय बोलता यायचं नाही आपल्याला. कसं बोलताय बोलायला तोंड तर राहिलं पाहिजे थोडीफार जन्नाची नाही मनाची तरी लाज बाळग तू आणि नीट वाग आता. पटतं तुला हे वागणं तुझं? तुम्हाला काय तुम्ही त्यांना एकदा विचारा त्यांना नांदायला जायचंय का नाही जायचं का हेच करत बसायचं तुमच्या तोंडाने विचारा कारण मी तर आता बोलू शकत नाही बघ बघ बायको सुद्धा अक्कल शिकवायला लागली मला तुझ्यामुळं. अगं गावात काय माणसं काय म्हणते हे पटतं का तुझं वागणं तुला? अगं लग्नाआधी ठीक आहे लग्नानंतर या गोष्टी सोडून द्यायच्या असेल. तुम्हाला तेव्हाच म्हटलं होते दादा मग दे माझं लग्न करून त्याचं पण नव्हतं झालं लग्न तेव्हा. अगं तुझ्या भावाला चांगलं कळतं तुझ्याबद्दल का त्याला जास्त कळतं का तुला? चांगल्या घरात जावी म्हणून तर तुझं लग्न तिकडे लावलं ना. खाते पिते घरात गेली ना का इकडे सालकरी म्हणून जायचं होतं तुला? केलं असतं मग ह्याची त्याची हमाली त्याच्या संग लग्न केल्यावर त्याच्यासारखीच कशाची हमाली? अरे ते नालायक पोरग आहे ते गेलं असतं दुसरीकडे निघून हिला दिली असती सोडून. आता ते त्याच्या बायको संग राहत नाही त्याच्या बायकोला सोडायला तयार झाले ते तुम्हाला सांभाळून काय आयुष्यभर थोडा तरी विचार करा ना माणसाने. तेवढी तरी अक्कल आहे का तुला? डोक्यात घाल जरा आणि नीट वाग इथून पुढं. तुला नीट नांदायचंय का नाही तेवढं मला सांग. चुकलं दादा माझं हा तर तुम्ही म्हणशाल तसं करते मी. बघा चुकलं म्हणती. अगं प्रत्येक चूक माफ होईन अशी नाही. भाऊ आहे तुझा म्हणून चूक पाठीशी घालतोय. उद्या दुसरं कोणी बघितलं असतं ना तुला तर घरकाना घाटका अशी अवस्था झाली असती. कळलं का तुझं? आता एक काम कर नीट जा आणि व्यवस्थित संसाराला लाग. आता इथून मागच झक मारली इथून पुढे तरी नीट वाग आता. अगं एवढा चांगला नवरा भेटलाय तुला घरदार चांगलं आहे त्याचं लोकांना खायला अन्न नाही आणि तुम्हाला आहे तर तुम्ही माजल्यावानी करता का? झाली चूक आता नाही करणार. तुझा भाऊ आहे म्हणून माझा पण जीव तुटतोय आणि तुझं चांगलं व्हायसाठीच बडबड करतोय. कळलं का? राग बिग मनात धरू नको काय असेल ते सोडून दे आणि इथून पुढे नीट वाग आता. सजा आतमध्ये. बरं तरी म्हणल्या ना आणते म्हणून आ काय यांना असतात आकली कमी आपणच घ्यायला लागतं सांभाळून. सगळं सांभाळून घेण्यापर्यंत ठीक आहे पण एवढं कोणी सांभाळून घ्यायला सांगितलं उद्या त्या पाहुण्यापर्यंत या गोष्टी गेल्या ना मग तर तो सोडून द्यायला बसलाय. आता तरी आपण त्याच्यावर खापर फोडतोय उद्या आपल्याला तोंड नाही राहायचं बोलायला. काय करणार मग तू सांग? हात दागडा खाली गावलाय माझा. आता म्हणल्यात ना जायचं तर जवळ जायचं म्हणल्यात ना तर ह्या 2 दिवसामध्ये त्यांना त्या पाहुण्याला फोन करून सांगा थोड्या वेळाने 2 दिवसांनी तुझी बायको घेऊन जा म्हणून. अगं पण हिच्या अशा वागण्याने मला पण फसवल्यागत वाटतंय ना त्या माणसांना. अहो नाही एकदा पाठवून बघा आपल्याला काय हरकत आहे असं थोडीच्या बरं त्या म्हणल्यात ना चुकलं म्हणून जाऊ द्या लय नका विचार करू द्या पाठवून.